मित्रांनो नमस्कार. प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे भाग 95 मध्ये स्वागत असो. बेसिक लक्षात घ्या की तुम्ही जे छान छान प्रश्न पाठवताय ना त्याच्यामुळे आपण 95 भागापर्यंत पोहोचलेलो आहोत. बरं, वास्तू तथास्तूचा जो मेन वास्तू तथास्तू A1 ग्रुप आहे त्याचे आता मेंबर्स कंप्लीट झालेत, त्यामुळे नवीन ग्रुप ओपन होतोय. वास्तू तथास्तू व्हॉट्सअपचा A2 ग्रुप, त्यामध्ये तुम्हाला आता त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतोय. कारण आधीचा 1013 का 14 लिमिट असणार ग्रुप पूर्ण झालेला आहे. ग्रुपमध्ये खूप लोक छान छान व्हॉट्सअपचा एन्जॉय करतात. माझ्या पोस्ट असतात, रील्स असतात, महत्वाचं मार्गदर्शन असतं, अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात, सकाळचे सुविचार असतात. तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. पहिला प्रश्न आहे मनीषा घागरे. नमस्कार सर, आपल्याकडून वास्तूसाठी वेळोवेळी खूप मार्गदर्शन मिळाले, विचारलेल्या प्रश्नांची खूप छान उत्तरे मिळाली. खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा. तुम्हालाही खूप शुभेच्छा, शुभाशीर्वाद. तुम्ही खूप छानपैकी सगळं काही फॉलो करताय सांगितलेलं त्याच्यामुळे. पुढचा प्रश्न आहे विजय वर्णे. नमस्कार सर, पूजा शंख देवघरात कसा ठेवावा याची माहिती सांगा. आपल्याकडे नवीन पूजा शंख आणि दक्षिणावर्ती शंख मिळेल का? हो, मी शंखाच्या बाबतीत तुम्हाला छान माहिती देणार आहे. बघा, हा पूजा शंख आहे. वास्तू तथास्तू ऑफिसमध्ये काय क्वालिटी बघा, एकदम बेस्ट, मस्त असा शुभ्र पांढरा शुभ्र हंसाप्रमाणे असा हा पूजेचा शंख आहे. तर शंखाचे दोन प्रकार आहेत. यामध्ये दक्षिणावर्ती एक शंख आहे. हा लक्ष्मीच्या पूजेसाठी लक्ष्मी कारक आहे. हा खूप सुंदर आहे. ह्याची श्रावणामध्ये शुक्रवारी स्थापना करायची असते. वास्तू तथास्तू ऑफिसमध्ये हे दोन्ही शंख तुम्हाला मिळणार आहेत. हा पूजेचा शंख, हा दक्षिणावर्ती शंख. शंखाचा वेगळा सेपरेट व्हिडिओ येतोय. बरं, याचा वापर कसा करावा, पूजेमध्ये कसा स्थापन करावा, ही सगळी माहिती तुम्हाला दिली जाणार आहे सोबत जेव्हा तुम्ही विकत घेताय तेव्हा. काय क्वालिटी बघा, तुम्हाला खरंच पाहायला सुद्धा मिळणार नाही, इतकं बेस्ट पूजा शंख आहे. याची आडणी म्हणजे स्टँड कुठेही बाजारात मिळतो, तुम्ही घेऊ शकता. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे. नमस्कार सर, मांजरेकर म्हणून आहेत. नमस्कार सर, आमचा टिफिनचा व्यवसाय सुरू आहे, पैसे टिकत नाही, यासाठी उपाय ठेवा. लॅपीज नावाचं एक सुंदर ब्रेसलेट आहे. हे धन आकर्षण आणि मनी पैसे टिकवण्याच्या दृष्टीने खूप चांगलं आहे. मुख्य जो दरवाजा आहे तो दरवाजा प्रोटेक्ट होणं गरजेचं आहे. त्या दरवाजाकडे जर काही निगेटिव्ह फोर्स वाढत असतील तर हा प्रोटेक्ट करायला खूप छानपैकी मदत करतो. त्यामुळे आपल्याला हे मेन दरवाजावरती लावायचं आहे, हे 100% लक्षात ठेवा. यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, सागर करडे. नमस्कार सर, आमच्या घराच्या पश्चिमेला टॉयलेट आणि आग्नेयाला पाण्याचा नळ आहे, यावरती उपाय सांगावा. पश्चिमेचं टॉयलेट एवढा काही विषय नाहीये, पण आग्नेयचं टॉयलेट, आग्नेय दिशेला पाण्याचा नळ तो बदलू शकता. अग्नीची उपासना करणे म्हणजे काय आहे की घरामध्ये कापूर जाळणे, होम करणे, गणपती हनुमंताचा जप करणे. एकदा कुंडली मार्गदर्शन घ्या, म्हणजे आपल्याला त्याच्यावरती काय काय उपाययोजना करायच्या हे नक्की बघून घेऊ. आणि तुमच्या आग्नेय दिशेला हे क्रिस्टल लावून घ्या. हे क्रिस्टल लावून घ्या, हे खूप फायदेशीर आहे. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला थोडीशी सजेस्ट करतोय की त्याचा फायदा तुम्हाला होईल. ऑरा बुस्टर, ऑरा बुस्टर तुमच्या जवळ कायम ठेवा. हा एनर्जी फ्लो खूप चांगला ठेवतो, पैशाच्या दृष्टीने पण चांगला फायदेशीर आहे. निर्मला घुगे. नमस्कार सर, खूप महत्वाची आणि सुंदर माहिती तुम्ही देता. माझे घर पूर्व पश्चिम आहे. देवघर हे चारही रूमच्या मध्ये पश्चिम दिशेला असून पूर्वेकडे तोंड करू नये, योग्य आहे का? प्लॅन पाठवा, असं कळणार नाही. पूजा करताना आपलं तोंड पूर्वेला पाहिजे, हे बेसिक लक्षात घ्या. पूर्व पश्चिम नुसतं घर नको, एक्झॅक्टली प्लॅन पाठवा, आपण बघून घेऊयात. आणि तुमच्यासाठी महत्वाची गोष्ट सांगतोय की आता हे पायराइटचं स्पेशल कासव सुद्धा आलेलं आहे, सुंदर आहे. हॉलमध्ये ठेवू शकता. अजून 2-3 प्रकार त्याचे वापरायचे कसे हे सांगितलं जाईल. नेक्स्ट प्रश्न असा आहे, निर्मला घुगे झाल्या. कौशिक कुलकर्णी. नमस्कार सर, तिजोरी कोणत्या दिशेला ठेवावी आणि आरसा त्याला हवा का? बेडरूम मध्ये तिजोरी चालते का? बेडरूम कुठे आली त्यावरती. नैऋत्य दिशा ही सर्वात महत्वाची आहे, दक्षिण दिशा ही महत्वाची आहे. आपण जेव्हा तिजोरीचं तोंड करतो तेव्हा उत्तरेला किंवा पूर्वेला पाहिजे. आणि तिजोरीमध्ये आरसा लावू नका, दक्षिण भिंतीला आरसा लावू नका. आणि महत्वाची गोष्ट, तुम्हाला पैसे टिकण्याच्या दृष्टीने हा एक सुंदर उपाय देतो. आता बघा, हे फिरोजाच्या स्पेशल अंगठ्या आलेल्या आहेत. आम्हाला म्हणायचं की फिरोजा स्टोन पाहिजे, फिरोजा स्टोन पाहिजे. ज्यांना स्टोन विकत पाहिजे ना तर तो मिळेल. आणि आता स्पेशल अंगठ्या पण आल्यात. तुम्ही ना डायरेक्टली ह्या ऑर्डर करू शकता, ह्याला मापाची गरज नाही. हा फ्री हँड, म्हणजे तुम्ही डायरेक्टली वापरायच्या त्या अंगठ्या. हे बघा, मी तुम्हाला दाखवतो. डायरेक्ट ही हातामध्ये अंगठी बसली, दिसली का तुम्हाला? आणि कोणालाही हा इझिली वापरता येतो. फक्त एवढंच की त्याचं बोट ज्याचं मोठं आहे, सायझेस, याची गरज नाहीये. हा स्पेशल फिरोजा अंगठ्या आलेल्या आहेत, ऑफिस मधनं मागवा.
अतिशय बेस्ट आहे. यानंतर उज्ज्वला कुंटे, नमस्कार सर, आमच्या फ्लॅटचे कलश पूजन झाले, 10 वर्ष झाले, पण वास्तुपुरुष नाही स्थापन केला तर चालेल का? लक्षात घ्या, कलश पूजन म्हणजे काय आहे, तर तुमचं फक्त आहे ते लर्निंग लायसन आहे. पक्क लायसन्स तुम्हाला जर हवं असेल तर तुम्हाला वास्तुशांत करणं गरजेचं आहे. वास्तुपुरुष घराच्या आग्नेय दिशेला स्थापन करणं खूप गरजेचं आहे. उज्ज्वला माडघरे, हा यांचाच प्रश्न होता की आर्थिक स्थैर्य नाहीये. आर्थिक स्थैर्य नाहीये तर तुमच्या मिस्टरांना सिट्रिन नावाचं हे स्पेशल ब्रेसलेट वापरायला सांगा, ह्याचा फायदा भरपूर आहे. आणि दुसरी गोष्ट, ही करंगोली माळा ही खूप फायदेशीर आहे. मी कायम वापरतो, याचे रिझल्ट बेस्ट ऑफ बेस्ट, तुमची पॉझिटिव्ह एनर्जी वाढवणार आहे. उज्ज्वल भाटकरे, नमस्कार सर, मी कोणते रत्न धारण करू शकतो, प्लीज मार्गदर्शन करावे. असं आपल्याला व्हिडिओवरती कुठल्याही रत्नाचं मार्गदर्शन देता येत नाही. ह्याचं कारण असं आहे, तुमची कुंडली पाहावी लागते व कुंडलीनुसार कुंडलीत भाग्यरत्न कुठला आहे हे सगळं पाहून आपण त्यावरती बघूयात. त्यामुळे ऑफिशियल नंबरला कॉल करा, जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण तुम्ही हे द्या, मग आपण पाहूयात. पूनम पाटील, नमस्कार सर, माझा मुलगा आता हॉस्टेलला जाणार आहे, याची संगत चांगली राहावी यासाठी भविष्यात यश मिळावं म्हणून काय उपाय करावा? कोणते ब्रेसलेट, कोणते देवाचे फोटो, श्रीयंत्र नेहमी यंत्र कोणते जवळ ठेवले पाहिजे, मला काळजी वाटते, उपाय सांगा. पहिली गोष्ट अशी आहे की आपण मुलाची कुंडली बघून पुढे जाऊयात. पण तुम्हाला रॅन्डमली नुसतं हे ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी बघा, हे विद्या कवच खूप छान आहे. ऑरा प्रोटेक्ट करण्यासाठी अशा सुंदर ह्या बॅग मध्ये ऑरा बुस्टर सुद्धा येतो, हा तुम्ही युज करू शकता. हे खूप छान सर्पेंटा नावाचं ब्रेसलेट आहे, सर्पेंटा आहे, ते युज करा, याचा तुम्हाला फायदा नक्की दिसेल. आणि मुलाची शनिवारी पण दृष्ट काढायची, हे बेसिक लक्षात ठेवा. ह्या 2-3 गोष्टी ठेवू शकता. आणि अगदीच तुम्हाला वाटलं की बाबा अजून आपल्याला प्रोटेक्शन पाहिजे, तर मी छोटस प्रोडक्ट दाखवतो तुम्हाला. याच्यामध्ये हा टायगर आय पेंडंट खूप भारी आहे, हे बघा, टायगर आय स्टोन पासून बनलेलं पेंडंट आहे, सर्व दृष्टीने अतिशय चांगलं आहे. शिवाजी चिंचुलकर, नमस्कार सर, माझ्याकडे पैसे टिकत नाहीत आणि आर्थिक अडचण आहे, कशामध्ये यश येत नाही, तब्येत पण सारखी प्रॉब्लेम देते, प्लीज उपाय सांगा. कुठल्या दिशेला पाय करून झोपताय त्याच्यावरती हे सगळं अवलंबून आहे. नंबर 2 ची गोष्ट अशी आहे, पैसा, प्रगती, आरोग्य हवी असेल तर वास्तू तथास्तु कुंडली मार्गदर्शन घ्या. आणि तुम्हाला जर थोडासा रिलीफ हवा असेल तर मी सांगतो ते ब्रेसलेट, म्हणजे आमचं स्पेशल ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट तुम्ही धारण करू शकता. मोठमोठे सेलिब्रिटी सुद्धा यूज करतात. आणि त्याचबरोबर आता श्रावणामध्ये रुद्राक्षाची सुंदर माळ 5मुखी, बघा काय स्पेशल सुंदर माळ आलेली, ही 5मुखी सुंदर ही रुद्राक्षाची माळ तुम्ही नक्कीच धारण करा. जर तुम्हाला स्फटिक आणि रुद्राक्ष एकत्र पाहिजे तरी सुद्धा ही माळ आलेली आहे. तुम्हाला ही इतकी पॉवरफुल आहे ना, फक्त एकदा वापरा आणि मला सांगा. पुढे आहे अभिजित मगदुम, नमस्कार सर, आपले एपिसोड खूप छान सुंदर असतात, प्रश्नाचे प्रत्येक उत्तर छान मिळतात. आमच्या वडिलांनी शनी शिंगणापूर देवदर्शन करताना प्रसादाबरोबर घोड्याची नाल आणलेली आहे, ती काय करावी? शक्यतो पूजेत ठेवू नये, कुठे ठोकू नये. तुम्ही काय करू शकता, देवघराचं सामान जिथं ठेवताय तिथं ठेवा, कारण त्याच्यावरती खूप उहापोह आहे की शनीच्या वस्तूंचं पूजन करू नये, अशा काही अनेक गोष्टी आहेत. आणि अगदीच वाटलं तर पश्चिम दिशेला नुसतं ठेवून टाका, जी घराची वेस्ट आहे ना तिथं ठेवून टाका. अर्चना पाटील, नमस्कार सर, पूर्व दिशेला लॉकर चालते का? पूर्व दिशेला लॉकर नाही चालत, पश्चिमेत किंवा दक्षिणेत नक्की चालते. शिवाजी जगताप, नमस्कार सर, माझी मुलगी आता 11वीला आहे, बाहेरच्या वाईट गोष्टींपासून तिचे संरक्षण होण्यासाठी, अभ्यासात चांगले मन लागण्यासाठी काही उपाय सांगावे. मुलगी हट्टी आहे, लवकर ऐकत नाही, त्यासाठी उपाय सांगावे. तर आता मुलीच्या दृष्टीने मी हे टायगर आहे तर एकदम बेस्ट ऑफ बेस्ट आहेच आहे, टायगर आहे पेंडंट. आणि मुलीच्या प्रोटेक्शनच्या दृष्टीने बघा, आता हे स्पेशल आलेलं आहे टायगर आयचं ब्रेसलेट. टायगर आय ब्रेसलेट अतिशय बेस्ट आहे, याचा वापर तुम्ही करू शकता. आणि शनिवारी ती दृष्ट काढायचीच आहे. अजून एक छानपैकी प्रॉडक्ट आहे, मी तुम्हाला दाखवतो. हा, मेन तुमच्या घराच्या दरवाज्यावरती हे डोअर हँगिंग करा. सगळ्यांच्या प्रोटेक्शनच्या दृष्टीने ह्या 2 गोष्टी डोअरसाठी खूप महत्वाच्या आहेत. आणि मुलीला काय करायचंय की तुम्ही ऍटलिस्ट रामरक्षा वाचणे, हनुमान चालीसा वाचणे किंवा कुलदेवतांचा जप करणे. आणि आपल्याकडे पत्रिकेवरनं काय होतं, पत्रिकेवरनं जर उपासना मी दिल्या तर गॅरंटेड फलदायी असतात, कारण तुमच्या कस्टमाइज असतात. ह्या मी सांगतो त्या कॉमन आहेत, बरोबर. साहिल वरपे, नमस्कार सर, न्यूमरोलॉजीनुसार माझे नावात बदल करायचे आहेत, पण फक्त नावाच्या स्पेलिंग मध्ये बदल होतो की संपूर्ण आडनाव सहित स्पेलिंग बदल होते? मित्रा, हे कसं आहे, मी जेव्हा
तुझं नाव आणि जन्मतारीख टॅली करायला बसतो तेव्हा तुझ्या नावात पॉवर आणण्यासाठी मला 8 ते 10 ते 15 वेळेला उलटे पालटे स्पेलिंग करून चेक करावं लागतं की काय बेस्ट आहे. आणि त्याच्यामध्ये जर तुझं नाव आणि मग आडनाव तुझ्या जन्मतारखेला जर व्हायब्रेशन्स मॅच झाले आणि परफेक्ट झाले तर मग तुझ्या नावातच फक्त बदल होतो. म्हणजे तू बघू शकतोस की माझं मकरंद MAKRANND केलेलं आहे किंवा 2003 साली आणि सरदेशमुख आडनाव तसंच आहे. म्हणजे माझ्या आडनावात काही बदल केलेला नाहीये. मी काय केलेलं माझ्या नावात बदल केलाय आणि हा कोणी केलाय माझ्या गुरूंनी केला. तेव्हापासून जो आहे तो मकरंद सरदेशमुख तुमच्या समोर आहे. काम करावं लागतं, शिकावं लागतं, भरपूर प्रयत्न करावे लागतात. वेड्यासारखं झपाटून काम करावं लागतं. पण आपल्या 10 बोटापैकी जसं एक बोट देखील महत्वाचं आहे, त्या बोटाचं पेर महत्वाचं आहे, तसं तुमचं नाव, नावाचं स्पेलिंग हे खूप महत्वाचं आहे. एक छावा नावाचा पिक्चर येऊन गेला 2024-25 ला. CHAVA नाव होतं, बरोबर? छावाचं. पण त्या पिक्चरचं स्पेलिंग केलं गेलं CHHAVA. गुगल करून बघा. छावाचं स्पेलिंग पिक्चरचं वेगळं आहे आणि आपण जो छावा वापरतो छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट कादंबरीवरनं घेतलेला, बरोबर? CHAVA आणि यांनी काय नाव केलं CHHAVA. कुठं गेला पिक्चर, अब्ज करोडो कमवले, रेकॉर्ड करून टाकलं. पिक्चर चांगला केला, सगळ्या गोष्टी चांगल्या गेल्या, पण त्याच्यावर नावाच्या स्पेलिंग मध्ये सुद्धा बदल केला. त्यामुळं परफेक्ट न्यूमरोलॉजी ज्यांना करून घ्यायची त्यांनी वास्तू तथास्तु म्हणजे माझ्याकडे कन्सल्टन्सी घ्या. आपण स्पेलिंग मधले बदल करतो, तुमचा मोबाईल नंबर बरोबर आहे का बघतो, त्यानंतर जन्मतारखेनुसार तुमचा रंग, अंक, शुभांक कुठला काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. नंबर 2 ची गोष्ट अशी येते की तुम्हाला गाडीचा रंग कुठला घ्यायचा आहे, गाडीचा नंबर कुठला घ्यायचा आहे, गाडीच्या नंबर मध्ये कुठलं तुम्ही टाळायचंय. आणि माझ्या रिपोर्टमध्ये असे काही तुमचे मी शत्रू अंक सांगतो, तुम्ही लगेच बघू शकता की अरे माझी ही जन्मतारीख आहे तर माझा शत्रू अंक कोणता आहे. हाय, तुम्ही बघा ज्याच्यावर तुमचे वाद होतात, ज्याच्यावर पटत नाही त्याची जन्मतारीख तीच येणार. म्हणजे समजा 3 आहे, 4 आहे, 2 आहे, 11 आहे, 12 हे सांगतोय बरं का मी तुम्हाला. इतका परफेक्ट न्यूमरोलॉजी रिपोर्ट मिळतो. कॉल करा ऑफिशियल नंबरला. प्रतीक वैद्य, नमस्कार सर, आमची सोसायटीमध्ये रिडेव्हलपमेंट जात आहे, आपले मार्गदर्शन मिळेल का? बिल्डर कडून प्लॅन आल्यानंतर मार्गदर्शन. हो नक्कीच, मी अनेक रिडेव्हलपमेंटच्या सोसायटी ज्या वास्तूनुसार करण्याचं मी आता काम करतो आहे, तुम्ही हे मार्गदर्शन घेऊ शकता. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्या बिल्डरला म्हणा आम्हाला बिल्डिंग वास्तूनुसार पाहिजे, नुसता माझा फ्लॅट नको. त्यामुळे पूर्ण वास्तूनुसार प्लॅनिंग डिझायनिंग तुम्हाला नक्की करून मिळेल. कॉल करा 9021 900 600. आता काही छोटेसे प्रॉडक्ट तुम्हाला रॅन्डमली दाखवतो, खूप महत्वाचे आहेत. तर यामध्ये आता हे बघा, ग्रीन अव्हेंच्युरिनचं किचन आलंय. तुमच्या कारला सुद्धा, कार टू व्हीलरला तुम्ही झिबू कॉइनचं किचन लावू शकता. अहो पायराइटचं किचन सुद्धा लावू शकता. याचबरोबर हा जो पायराइट स्टोन आहे ना, त्या पायराइट स्टोन बरोबरच तुम्हाला पायराइटचं पेंडंट सुद्धा आहे. पायराइटचं पेंडंट सुद्धा आहे, करेक्टली. आणि मी दाखवलं मगाशी फिरोजा स्टोन तुम्ही विकत घेऊ शकता. आता अंगठ्या सुद्धा आलेल्या आहेत. यानंतर मुलांच्या एज्युकेशन टॉवर आहे जो आपल्याला ठेवायचा आहे. यानंतर आहे एकमुखी रुद्राक्ष. रुद्राक्ष रुद्राक्ष आता श्रावणामध्ये आपल्या धारण करण्याच्या दृष्टीने जे जे काही प्रॉडक्ट तुम्हाला पाहिजेत ऑफिशियल नंबरला कॉल करा किंवा वेबसाईटला जा, वास्तुतथास्तु.com. आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तु राहो. आणि अजून एक, 15 ऑगस्ट पर्यंत या सगळ्या प्रॉडक्टवर 15% डिस्काउंट चालू आहे. फक्त 15 ऑगस्ट पर्यंत. पुन्हा तुम्हाला संधी मिळत नाही वर्षभर. एवढा डिस्काउंट कधीही दिला जात नाही. जे काही पर्चेसिंग करायचं 15 ऑगस्टच्या आत करा. 15% डिस्काउंट सर्व प्रॉडक्टवर मिळवा. शुभम भवतु, शुभाशीर्वाद.